आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। मुंबई आणि आसपासच्या परिसराला रेड अलर्ट। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाकडून सुट्टी जाहीर। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर। बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यानं मोठं नुकसान। पुण्यामध्ये रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला, ठाण्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। उत्तर मुंबईमध्ये बोरिवली, दहिसर, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस। ठाण्यामध्ये मुंब्रा बायपासवर दरड कोसळली। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल। शिवडीतही मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यानं नदीचं स्वरूप। गुडघाभर पाण्यामध्ये नागरिकांचा प्रवास। वसई विरारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यांवर पाणीच पाणी। नागरिकांची तारांबळ। विजांच्या कडकडाटासह पालघर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी। डहाणू, बोर्डी भागामध्ये जोरदार पाऊस। आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात मुसळधार पाऊस। रस्त्यावर गुडघाभर पाणी। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं। नवी मुंबईतील कोपरखर्णे परिसरामध्ये मुसळधार पाऊस। ठिकठिकाणी पाणी साचलं। नवी मुंबईच्या जुईनगर, बेलापूर, ऐरोली परिसरामध्ये पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जोरदार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसरात पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। बदलापूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। पावसाचा जोर आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास। पुण्यातील उंडरी परिसरामध्ये सोसायटीमध्ये पाणी शिरलं। सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये पाणी। जोरदार पावसामुळे पाणी साचलं। ग्रंथालयामध्ये पाणी शिरल्यानं अनेक विद्यार्थ्यांना मनस्ता। नंदुरबारमध्ये 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ। पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस पिकांचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे चाकरमान्यांची उडाली धांदल। शहरातील रस्ते जलमय। लासलगावसह विंचूर परिसरात मुसळधार पाऊस। काढणीला आलेल्या सोयाबीन, कांदा आणि टोमॅटो शेती पिकाला फटका बसण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। जळगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। केळी पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। पुण्यामधील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा। पुण्यातील मोदींच्या सभास्थळाची अजितदादांकडून पाहणी। मोदींच्या आजच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य। राहुल गांधी 1 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर। 5 ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये राज्यातील सामाजिक संघटनांसोबत बैठका घेणार। आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल? मित्रपक्षांचं मजबूतीनं काम करा। पवार ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा। अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बाजार मुंगे आम्हाला खत्म करण्याची भाषा करून गेलेत। कोण खत्म करतं बघतोच। उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान। अमित शहा आले की झोप न लागल्यानं ठाकरे अशी विधानं करतात। उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेनंतर बावनकुळेंचा हल्लाबोल। महायुती उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार। अजित पवार गट 60हून अधिक जागा लढणार। वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। सगळं फक्त अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार असे राजकीय संकेत, तर अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील, बच्चू कडूंचा मोठा दावा। महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत। भाजपसह शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार ताकदीने निवडून आणू। गिरीश महाजनांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। अजितदादा महायुतीमधून गेल्यास धनंजय मुंडेही जातील, मग पंकजाताईंना जागा खाली होईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। महायुतीमध्ये मला कुठे जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर, तर प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार, पंकजा मुंडेंचं विधान। महायुतीमध्ये आधी अजितदादांचा मग शिंदेंचाही पद्धतशीर काटा काढला जाईल। दाढीच्या केसानं शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील, संजय राऊतांचा हल्लाबोल। अजित पवारांसोबत खडाजंगी हा विषयच नाही, महायुतीमधील सर्व एक दिलानं काम करतात। दादांसोबत झालेल्या वादावर राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मूर्ख नालायक मुख्यमंत्री, टीका करताना भाजप नेते पद्माकर वळवींची जीभ घसरली। जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार, वळवींचा इशारा।
पद्माकर बळवींना आपली लायकी ओळखून बोलावं, अन्यथा आमची माणसंही उत्तर द्यायला सक्षम. मुख्यमंत्री शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार. रेड्यांचा वध करू म्हणणाऱ्या संजय राऊत आणि सुषमा अंधारेंना गुलाबराव पाटलांचं आव्हान. हा रेडा तयार आहे, उमेदवार घोषित करा. शिवसेना ठाकरे गटाकडे जळगाव ग्रामीणमध्ये उमेदवार नाही, पाटील यांचा हल्लाबोल. विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार. शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवारांचा निशाणा. विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष. 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका. नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन. किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेत आहेत. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा खोचकटोला. भाजपनं लोकसभेतही 45+चा निर्धार केला होता, पण ते यशस्वी झाले नाहीत. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. विदर्भातील मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका. पवार आणि ठाकरेंशिवाय मार्ग नाही असं शहांना देखील वाटतं. शहांच्या ठाकरे पवारांवरील वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ. 27 आणि 28 सप्टेंबरला 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर. 2000 साली राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता. साजिद नाडियाडवालांमुळे पुन्हा राजकारणामध्ये आलो. मला चित्रपटांची निर्मिती करायची होती. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. सुजय विखेंमध्ये आता थोडासा बदल झालाय. आरे कारे करणारे आता बाबा दादा म्हणायला लागले. संगमनेरला उभं राहणार म्हणतात, आम्ही स्वागताला तयार. बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल सादर करा. रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील. हायकोर्टाचा इशारा. हा एन्काउंटर होऊ शकत नाही. एन्काउंटरची व्याख्या वेगळी. हायकोर्टानं फटकारलं तर एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचेही कोर्टाचे आदेश. आरोपीला थांबवायला पाहिजे होतं. डोक्यामध्ये गोळी का चालवली? आरोपीला 4 पोलीस थांबवू शकत नव्हते का? कोर्टाचा सवाल. पोलीस वर्दीमध्ये होते का? न्यायाधीशांचा सरकारी वकिलांना सवाल. सामान्य माणसाला बंदुकीचा स्लायडर ओढता येत नाही. न्यायाधीशांचं निरीक्षण. असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल. बलात्कार करण्याचा विचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा बनाव. पोलिसांची बंदूक लॉक असते. पोलिसांच्या बंदुकीचं हुक बांधून ठेवलेलं असतं. अनिल देशमुखांकडून एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह. अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. अक्षयमध्ये पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याची क्षमता नव्हती. वकिलाचा युक्तिवाद. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुलाची हत्या, आई वडिलांचा आरोप. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईमध्ये बॅनरबाजी. बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो. तर पोलिसांकडून वसुली करून घेणारं सरकार म्हणत मवियानं डिवचलं. फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी बीएमसी अधिकाऱ्यांवर संतापल्या. कुणाच्या सांगण्यावरून पोस्टर काढले. चौकशी करण्याची मागणी. 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित. ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार. जरांगे पाटलांचा इशारा. जरांगेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित. जरांगेंचा लढा मुळातच गरजवंतांचा नव्हता. जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही. हाकेंचा इशारा. मविया सत्तेमध्ये आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार का? जरांगेंनी पवार ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं. छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. आता होणारी मागणी चुकीची नाही, पण ती कायद्याच्या चौकटीमध्ये बसली नाही तर न्यायालयामध्ये निर्णय रद्द करून समाजाची फरफट होऊ शकते. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. फडणवीस सत्तेमध्ये आहेत आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं. मात्र सरकारकडून वेळकाढूपणा सुरू. फडणवीसांनी मराठ्यांचा अंत पाहू नये. मराठा आंदोलकांची भूमिका. हिंगोलीच्या कळमनुरीमधल्या डोंगरगाव पूल इथे मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी. उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार. छत्रपती संभाजीनगरमधल्या मेळाव्यामध्ये अजितदादांची माहिती. वैजापूरमध्ये भाजपला धक्का. भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी ठाकरे गटात. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्यास परदेशी इच्छुक. जनता भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये जागा दाखवणार. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. तसंच मवियातील तिन्ही पक्ष मेरिटवर जागा वाटपाचा निर्णय घेतील. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये वाद नाही तर काही जागांवर ओढाताणही असतेच. जागा वाटपावर सामंजस्याने मार्ग काढला जाईल. गिरीश महाजनांचं वक्तव्य. भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट. पिचड पितापुत्र तुतारी हातामध्ये घेण्याची चर्चा. अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता. अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. आमदार सुलभा खोडके अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. 13 ऑक्टोबरला प्रवेश होणार असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. माजी खासदार शिवाजी बापू कांबळे उमरगा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक. शिवाजी बापू कांबळेंनी ठाकरे गटाकडे उमेदवारी मागितली आहे. शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले उमरग्याचे विद्यमान आमदार. आमचं ठरलंय कसब्याला धंगेकर नो ताई नो भाई.
पंतप्रधान मोदींच्या संवादस्थळाबाहेर कसबा विधानसभा मतदारसंघ मित्र परिवाराकडून बॅनरबाजी. परळीमध्ये धनंजय मुंडेंसमोर राजाभाऊ फड यांचं आव्हान. राजाभाऊ फड परळीतून विधानसभा निवडणूक लढवणार. राजाभाऊ फड पवार गटामध्ये प्रवेश करणार. फड रत्नाकर गुट्टेंचे जावई.